नागपूरच्या कोतवाली बुधवार बाजार परिसरात शनिवारी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। बी-पार्क प्रकल्पांतर्गत उत्खनन करताना माती काढत असताना एक मोठा ढिगारा घसरून जवळच्या 2 पोकलेन मशीनवर पडला। या अपघातात 3 कामगार जखमी झाले आहेत। कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली। जखमीची ओळख अजित परमनिक, मनीष नागेश्वर आणि चिंटू कुमार अशी आहे। तिघांनाही 108 रुग्णवाहिकेद्वारे तातडीने मयूर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। दिलासादायक बाब म्हणजे कोणाचीही प्रकृती गंभीर नाही। या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ स्थापत्य अभियंता सुनील काथे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी ढिगाऱ्याखाली कोणीही काढले नसल्याची पुष्टी केली। अपघातानंतर जवळच चावला स्टोर, चंदाना एंटरप्राइजेस ही जुनी आणि कमकुवत इमारत असल्याचे उघड झाले। अधिकाऱ्यांनी तत्काळ ही इमारत रिकामी केली आणि मालकाला इशारा देण्यात आला। खबरदारी म्हणून जवळच्या इतर इमारती देखील रिकामी करण्यात आल्या आहे। सुरुवातीच्या तपासात ढिगारा अचानक घसरल्याने हा अपघात झाल्याचे उघड झाले आहे। वेळेवर बचाव कार्य पार पडल्याने मोठी दुर्घटना टळली। ही दिलासादायक बाब आहे। सध्या या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे। 9:40 ला आलेला आहे। 9:40 ला कॉल आलेला आहे आणि आम्ही घटनास्थळी आल्यानंतर पाहिल्यानंतर म्हणजे जे कोकलँड आहे त्याच्यामध्ये 3 व्यक्ती अडकलेले होते। तर त्यांना बाहेर काढण्यात आला आणि सपोर्ट वॉल जे आहे ते सपोर्ट वॉल ते कोकलँड वरती पडले नाही का। ते पडल्यानंतर ते मग त्याच्यामध्ये ते व्यक्ती अडकलेले होते, तर त्यांना बाहेर काढण्यात आला। गंजीपेठ केंद्राचे 5 कर्मचारी आणि कॉटन मार्केटचे 3 कर्मचारी असे 2 केंद्राचे कर्मचारी उपस्थित आहेत। आता सध्या तर बचाव कार्य चालू आहे। म्हणजे जे व्यक्ती होते आम्हाला जे म्हणजे त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार त्या 3 व्यक्तींना आम्ही बाहेर काढण्यात आले आणि त्यांना मेयो हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स मध्ये पाठवण्यात आले। त्यांचे नाव होते अजित परमनिक म्हणून, वय त्यांचं 26 आहे। ते होते ड्रायव्हर होते, ऑपरेटर। दुसरे होते मनीष नागेश्वर आणि तिसरे होते चिंटू कुमार। असे 3 कर्मचारी त्यांचे होते ज्यांना रेस्क्यू केले। ते आता म्हणजे ते सध्या तर म्हणजे त्यांना काय हे नाही म्हणजे जास्त काही लागलेलं नाहीये, पण त्यांना मुक्का मारा लागलेला आहे। तर त्यांना ते हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आता ते तिथला सांगता नाही। आता ते मलमा हटवण्यासाठी सर त्याला हायड्रोलिक म्हणजे त्याला मोठ्या मशीन वगैरे लागतील। त्या मशीन येईल तेव्हा ते मलमा हटेल। आता ते बिल्डिंग जे आहे ते विजय केवळ रमानी यांची बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंग म्हणजे स्टोर चंदन एंटरप्राइजेस म्हणून आहे। तर तिथे कुणीच नाहीये सध्या। तिथे पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलीसवाल्यांना म्हणजे त्यांना सांगण्यात आलेले, तर तिथे स्टँड आहेत आणि तिथे कोणाला जाण्यास म्हणजे तिथे जाऊ देत नाहीये। बिल्डिंग पूर्ण खंगार झाल्यामुळे ते कधी पण काही होऊ शकते, त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तिथे कोणाला जवळपास थांबू देत नाहीये।